राजकारण केलं आहे त्यांनी लोकांचा विकास न करता फक्त आणि फक्त व्यक्तिमत्व विकास केला आहे. त्यांचा विकास जोरात झाला आहे, परंतु लोकांचा मात्र काही झाला नाही आणि तो आम्ही कुठेतरी बघणार नाही आहे. तर पण युवा नेतृत्वाला संधी दिली पाहिजे असं वाटत आहे का? हा 100% युवा पिढी ही देशाच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावत असते. त्यांना रचनात्मक पाठिंबा दिल्यास योग्य ते बदल ते घडवत असतात. अशा प्रकारचं एक बोधवाक्य सातत्याने वाचत आलो आहे, आचरणात आलो आहे आणि बघत आलो आहे. परंतु आज ठिकाणी कुठेच युवांना संधी मिळत नाही आहे. युवा लोकप्रतिनिधींना संधी न देता आज कुठून तरी बाहेरून आलेल्या आणि मुळातच पक्षात काम न करत असलेल्या इतर लोकांना संधी दिली जाते. आज आम्ही इतर पक्षातले लोक आहोत, परंतु आम्ही पाहतोय की विरोधकांना पण आम्हाला विरोधक कसा असावा, विरोधकांना सौंदर्य कसा असतो, विरोधक पण त्या लायकीचा असावा आम्हाला नेहमीच वाटतं. परंतु आज असं वाटतं की यार काय तोच विरोधक, काय तो काय मोठा विरोधक नाही आमचा आणि त्याला काय हरवणं का आमच्या हातातला म्हणजे हाताचा मळ आहे तो आमचा आणि तो आम्ही हरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. चुनापट्टीची जनता आशीर्वाद देईल का अमोल खाडेंना? अमोल खाडेंना त्यांचा आशीर्वाद देईलच नक्की आणि अमोल खाडेंच्या वाढीची उभी देखील राहील. परंतु आज लढाई आहे, आम्ही इतर पक्षातले आहोत. अमोल खाडेंना देखील शुभेच्छा आहेत. अमोल खाडेंनी देखील लढाई लढावी. आम्हाला असं वाटतं आम्ही विरोधकांना सौंदर्य जपणारे माणसं आहोत. विरोधकाच्या जागी राजकारण जागी, पण मैत्री जागी असते. आमचे मतभेद जरूर असतील पण आमचे मनभेद नाही आहेत. ज्या प्रकारे अमोल खाडे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत आहेत, समोर जात आहेत, आव्हान आहे का त्यांच्यासमोर? अमोल खाडे ज्या पद्धतीने आत्तापर्यंत चालत आलेत आणि लढत आलेत, एखादी स्वदेशी मिलची सर्व असेल, स्वदेशी मिलचं काम करता एखादे आपल्या ह्याच्यामध्ये म्हणाला की आज अमोल खाडे प्रत्येक ठिकाणी गेलेत, प्रत्येक ठिकाणी पोहोचलेत, गल्लीबोळात पोहोचलेत. मग छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत अमोल खाडेची जी ओळख आहे आणि खऱ्या अर्थाने अमोल खाडेंसाठी ही इलेक्शन अतिशय महत्त्वपूर्ण इलेक्शन आहे आणि त्यांच्या आयुष्यातले एकदम निर्णायक इलेक्शन ही पाहायला मिळेल. 3 मिनिटं झाली. मस्त बोललो.